TSUER आर्ट सर्कल पुणे सादर करीत आहोत लफडं. ताई ताई दाल उघड ताई. आले आले अहो काय होतं मी दार नाही उघडून देणार. का नाही पण माझा भाऊ आला माझा पप्पा ताई दाल उघड. मला माहिती आहे तुझा भाऊ आला तरी दार उघडायचं नाही. का नाही उघडायचा त्याला हात घ्यायचा नाही. तुम्ही मला दार नाही उघडू देणार नाही उघडू देणार बाजूला सरका ये पप्प्या ताई काय झालं रे पप्प्या ये तर इथे बस काय झालं टफ डे इट वॉज. काय झालं ते सांग पहिल्या सॉरी सॉरी पप्पे मी माझ्या भावाला मला सॉरी 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 नाही ताई नाही शांत हो शांत हो. सकाळपासून ना खूप ओलाताण झाली पण साध्यच काय झालं नाही म्हणून म्हणलं इट वॉज टफ डे. ठीक आहे बसून घे तू. काय झालं माहिती बस ना ताई तू बस. भाऊजी बसला. तर ताई सकाळपासून ना असं मी दुनियाची ओझी वाहून थकलोय आणि सकाळपासून मला जरा कोणकोणी पण वाटतीये. कणकणी मी एक काम करतो मी थोडा वेळ आराम करतो. अरे ठीक आहे भाऊजी 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 बोल बसा. ताई अगं अहो चुकून झालं मी एक काम करतो मी आज जाऊन आराम करतो ठीक आहे आज जातो आणि जर कोणी माझ्या नावाने बोंबा मारत आलं. भाऊजी बसा ना तुम्ही. अहो गोट्याचे बाबा बसा हो कोणाचा बाबा आहे मी? गोट्याचे बाबा हे कधीपासून झालं? तुम्हाला माहिती नाही आपलं नाव गोटे तूच ठरवलेस नाव तुला माहिती पाहिजे ना. प्रत्युम्न येतं तुम्हाला बोलता तुला कणकणी आली आहे. हा झाला अशी सकाळपासून वाटतीये. टफ डे इट वॉज. इट वॉज. तुला सांगतो ना नक्की काहीतरी कांड करून आलाय. वाटत असेल त्याला इतका सहजासहजी हा येणार नाही तर. नाही भाऊजी सकाळपासून आम्ही खूप थकलोय व्यापलोय अक्षरशः. बाकी काही नाही ना. जाऊ दे तू आज जा मी आज जाऊन आराम करतो आणि जर कोणी बोंबा मारत आलं तर त्याला 10 लाख रुपये द्या आणि विषय येतो. ठीक आहे. काय? काय ए पत्त्या सेक्सी इथं ये. सेक्सी इथं ये. काय आलं भाऊजी. किती लाख रुपये द्यायचा म्हटलं तू त्याला? फक्त 10 लाख. फक्त 10 लाख? अरे याला काय अक्कल वगैरे आहे की नाही? ऐकून तर घ्या त्याचं भाऊजी तुम्ही माझं काहीच नाही तर ना खूप गलबल करता. तू आता बोलू माझ्या दोघांची दही नको कलूस. ऐकून तर घ्या त्याला काय म्हणायचंय ते. भाऊजी मी तर किती हक्काने आलतो. मला वाटलेलं जगात कोणी नसलं तरी माझी ताई आणि माझे भाऊजी नेहमी माझ्यासोबत असते. जाऊ मी. नाही नाही पप्प्या तुझी ताई नेहमी राहणार आहे तुझ्यासाठी ये बस तू पहिला निघित. थांबा हो. नाही जाणार माझं भाऊ कुठेच. भाऊजी इट होच. मग तू आधी नीट हस. 10 लाखाचा विषय हसायची परिस्थिती आहे. तू जे आहे ते खरं खरं सांग काय केलंस. तुम्ही थांबा हो. तू पैसे दे. काय केलं तू सांग आता. हा तर ताई 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 नीट बोल. ए पक्क्या माझे 10 लाख आत्ता दे बर का. माझे मला 10 लाख पाहिजे आत्ता. आ, भाऊजी कोण आहे तुम्ही असे आत कसे आला तुमच्या भावानं माझे 10 लाख रुपये बुडवले. 10 लाख सांग. भाऊजी आधी बसून घ्या. तुम्हाला काय चहा कॉफी नाही काय नको वहिनी मला. काय नको काय नको तर कशाला आले. भाऊजी 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 मला इथं थांबायचं नाही. कोण आहे हा माझ्या घरातून मला मारणार? मी नाही थांबणार इथं. भाऊजी तुमच्या घरात मला तुमच्याशिवाय कोणी नाही. मी पण आहे ना भाऊजी. पक्या गोट्याचे बाबा आपल्याला बाहेर तमाशा नकोय हो. आज चल रे तू. तुझ्या मेहण्यानं माझे 10 लाख रुपये बुडेल. मला आत्ताच्या आत्ता पाहिजेत. ए बोल ना दलिंदर बोल. सांग काय केलं ते. शब्द जपून वापरा तुम्ही. बोट दाखवू नको तू. मग असं कसं बोलू. भाऊजी काय केलं माझ्या भावाने ते तर सांगा आधी. ते नाही ना मला अर्बत. ए सांग ना काय केलं सांग ना. भाऊजी बसा. भाऊजी बस. ताई तू पण बस.
तुम्हाला माहिती कॉफीचे बी आणि उत्कृष्ट कॉफी कशी बनवतात? कशी कॉफीचे बी घेतात, हत्ती माहिती, हो. हत्तीला ते खायला देतात आणि हत्ती जे शिकलतं त्यातनं आपल्याला बी पलत मिळतात. बरोबर. ते बी उलटाचं स्वच्छ सांग. उलटाचं सांग. ते बी स्वच्छ धुतल्यानंतर चांगल्या दर्जाची उत्कृष्ट आणि महागडी कॉफी बनवली जाते. तर हेच उंटाला पण लागू होतं. मग मी उंटाचे बी घेतले आणि ह्यांना दिले. बरोबर. मग ह्याच्या म्हणण्यावरून मी अरबस्तानावरून 1000 बिया मागवल्या. त्याची कुंडीत शेती केली, त्याला रोज पाणी दिलं, झाड जोगवलं नाही ना. अरे पण कुंडीत काय तुझ्या बापाने शेती केलेली का? ह्याला अक्कल नाही, तुला अक्कल आहे की नाही? अहो, कुठेच बाबा, कुठेच बाबा. गुर्रकेश शानपणा करतो. तू जास्त बोलू नको. मला माझे 10 लाख आता पाहिजेत. 7 उंटाचे 3 कासवाचे आता पाहिजेत. अरे जे आहे ते सांग बाबा, मिटून टाक एकदाच इथलं. भाऊजी बसा बसा, काही बस तू पण. बघितलं का मास, बघितला का अंगात? थांबा हो तुम्ही. भाऊजी एक्झॅक्टली किती लाख बुडवले मी तुमचे? 7 उंटाचे 3 कासवाचे असे 10 लाख. 7 आणि 3 10चे कौतुक तुम्ही मला नका सांगू. 8 आणि 2 पण 10 होतात, 9 आणि 1 पण 10 होतात, 6 आणि 4 पण 10 होतात, 5 आणि 5 पण 10 होतात. तुम्हाला गणित शिकू नको तुम्हाला. मग विज्ञान शिकू? नाही, नागरिकशास्त्र शिकवतं. कायची गरज आहे? पहिला असला कसला मेवणा केलास रे. माझे 10 लाख पाहिजेत आत्ताच्या आत्ता. बरं ठीक आहे, ते 3 आहेत ना, 3 जाऊ दे. हा. 3 गेले गेले. गेले, विषय गेले. संपला, विषय पैसे संपला. संपले. तुम्ही बस. मला माहिती आहे पैसे कोणाकडे घे. उठ. काय मी का? ही वाच. हे असले खोटे कागदपत्र मला नको दाखवू. लय बघितले आणणारे असले. शानपणा करतो. वाच वाच. भाऊजी कॉन्फिडन्स. नमस्कार, माझं नाव रमाकांत कुलकर्णी, तंतमुक्ती बँकेत एक क्लर्क आहे. तिथं मी जशी तंतमुक्ती करतो तसंच या स्कीममध्ये करेन. या 10 लाखाची जबाबदारी माझी आहे. सही करणारा रामय कुलकर्णी. बरोबर. आज्ञी भरणी धरणी परंपरा फिल्टर पाडा. गॅरंटीवर तू आहेस. हे मी साईन केली नाही ही. मग कोणी केली? तुला सांगतो ना, खोटं बोलून साईन घेतली माझ्याकडून. सही केली तुम्ही? हे जे आहे ते खरं खरं सांग, काय केलंस ते? भाऊजी तुम्हाला आठवते तुमच्या लग्नाच्या वेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन ऑफिसला जाऊन सारखं सही करायचे. खूप वेळा यायचा पडायचं तुम्हाला. मग ते त्रास मला भोगवलं गेलं नाही. मग मी एक काम केलं, एकदा 100 पानावरती तुमची सही घेतली. मग त्यातलाच एक पान मला उपयोगी पडला. किती ग काळजी माझ्या पप्प्याला. काळजी नाही, 10 लाख रुपये घेऊन वाट लावली माझी इथं. 10 लाखाची जिम्मेदारीवर तुम्ही साईन केली आहे आणि नाव माझ्या भावाचं. बरोबर. तुला सांगतो 1 रुपये देणार नाहीये. ह्याने स्वतःहून फेडायला पाहिजे सगळे. देणार नाही म्हणजे द्यावेच लागतील. मी देणार नाहीये. सही तुमची आहे. वाट तो माझी लावते आणि मी पैसे कशाला द्यायचे त्याला? सही झालं सांगतोय. झालं तुला समाधान? आता हे दोघं भांडतायत. आता यांचा डिवोर्स होणार. माझी बहीण दालोदाली फिरणार आणि मी उगला. अय्या वहिनी, घटस्फोट काय बोलताय हा? आणि दादा गाल केवढा लाल झालाय. आणि हे कोण? मी गबऱ्याबाई. नाम तो सुना होगा. इश, ए झापडे, ए सर तिकडे. तू माझ्या हात नंबर तिकडे. तू मला आता एकच सांग, तू मगाशी 3 लाख घालवलेस? हा 3 लाख गेले. गेले 7 लाखाचं काय झालं ते सांग. तुझा मेवना लय गोल गोष्टी करतो. लय चालू माणूस आहे तो. काय बसा तुम्ही, बसा. तो मला काय बोलला, एक विशिष्ट जातीचं उंट असतं, त्याला आणायचं. त्या उंटाला 1999ची 199 नाणी खायला घालायची. आणि 3 नाणी खायला घातल्यानंतर त्याची जी शी असते ना, शी, त्यातून लय मोठं काळधन मिळतं. मग ह्याच्या म्हणण्यावरून मी माझी माणसं रोजानं लावली. ते आणलं, त्याला 199 ना 200 नाणी खायला घातली. त्यानं शीच केली नाही ना. त्या कासवाने शी नाही केली तर त्या कासवाकडून घ्या ना पैसे. माझ्या भावाला काय ऐकवताय यात? अशी कशी बायको केली? कुठे बाबा, कुठे चालला तुम्ही? कुठे गेला? शानपणा करू नको तू. माझं डोकं सटकलंय. शानपणा करू नको. मला 10च्या 10 लाख आता पाहिजेत. हे जे आहे ते सांग रे बाबा. काय कुठं वाट लावून ठेवली माझी? मी काय केलं? हा
7 उंटाचे हा 3 कासवाचे. बरोबर. तुम्ही 3 कासवाचे घातले डबऱ्यात. 7चा विषय पण सोडून द्या. 7 असं बरं थांब असं ते उंट घाल चुली हा. ते दुसरा पण उंट घाल चुली हा मला माहिती आहे पैसे कोणाकडे घ्यायचे गॅरंटी तू आहेस ना पैसे तू दे हे सांग याला. ते 7 आणि 3 10 लाख तू दे अरे बोला की काहीतरी. मी काय बोलू? पैसे ते देणार. हा दे ना गॅरंटी हा आहे. माझा विषय नाही. नाही तुझा विषय नाही काय माझा संबंध संपला. संबंध मी पैसे नाही देणार. नाही हे जबाबदार आहेत. हा जबाबदार. ताई तुला सांगितलं हे बाहेर जाऊन लपडी करतात, तुला निस्तारा लागतं. चला अरे काम असतं मला 11 ते 5. 11 ते 5 नोकरी कर ज्या नोकरीतनं पैसे येतील घर खर्च ते वहिनींना देतो चालेल. आणि तू माझ्या रोजानं काम कर. चला अरे आडवा राहिला. येत आहे ना अरे येतोय की रे. तू जा रे मे हॅव नंबर प्लीज येस ऑफकोर्स. चल तू कुठे निघालीस का? आत ये. बाय. ताई जरा आज जाऊन चहा आणता का प्लीज? हो. जाऊ दे पप्प्या, तुझं तर झालं आता. पण त्यांचं काय करायचं रे, त्यांची फार चिडचिड होते त्यांची चिडचिड होते. खूप. यासाठी काही स्कीम आहे का? ताई ताई यासाठी माझ्याकडे तुला उत्कृष्ट स्कीम आहे. काय? सोयाबीन असतं, सोयाबीन घ्यायचं, मुंगीला द्यायचं. मुंगी आपल्या सोयाबीनचा पावडर देते. हातीनीचं दूध घ्यायचं, पावडर मिक्स करायची आणि प्यायचं. हे सगळं निघून जातं. PSCOER आर्ट सर्कल पुणे सविनय सादर करीत आहोत लफडे. लेखक अनिकेत कुलकर्णी आणि साई सगळे. दिग्दर्शक प्रथमेश बडदे. सादर करीत आहोत लफडे.